पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणच्या राष्ट्रपतींमध्ये चर्चा झाली आहे। युद्धात भारतीयांचा बळी जात असल्यानं मोदी चिंतेत आहेत आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा केली आहे, कारण या युद्धामध्ये भारतीयांचा बळी जात आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चिंतेत आहेत। तर युद्धामुळे तेल टँकरवर हल्ला झाला होता आणि यामध्ये 2 भारतीयांचा मृत्यू झाला होता। एक अजूनही भारतीय बेपत्ता आहे। या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केली आहे। तर युद्धामध्ये भारतीयांचा बळी जात असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चिंतेत आहेत। 2 भारतीयांचा बळी गेलेला आहे। युद्धामुळे तेल टँकरवर हल्ला झाला होता आणि या टँकरवर हल्ला झाल्यानंतर यामध्ये 2 भारतीयांचा मृत्यू झालेला आहे, तर एक भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता आहे। या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केली आहे। सध्या इराण, अमेरिका, इस्रायल हे युद्ध सुरू आहे आणि या युद्धामध्ये 2 भारतीयांचा मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। या युद्धाच्या वेळेस भारतीय एका टँकरवर हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये 2 भारतीय यांचा मृत्यू झालेला आहे, एक भारतीय नागरिक बेपत्ता आहे। या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केली आहे। आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर जोडलेले आहेत। महाजन सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केलेली आहे। 2 भारतीयांचा मृत्यू झालेला आहे, एक भारतीय बेपत्ता आहे। या पार्श्वभूमीवर ही चर्चा झालेली आहे। या संवादातून नेमकं काय निष्पन्न होणार आहे? असं आहे की हे युद्ध जे आहे, या युद्धामध्ये आपले भारतीय इराणमध्ये सुद्धा आहेत, भारतीय आखाती देशात सुद्धा आहेत। तर त्यांच्याशी बोलल्यानंतर एक मध्ये अशी बातमी आली होती की जी भारतीय झेंडा असलेली जहाजं आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न इराण करत नव्हतं आणि 2-3 जहाजं तेल आणि गॅस घेऊन भारतामध्ये पोहोचलेली आहेत गल्फ ऑफ हॉर्मुझमध्ये, जो आपल्या मुत्सद्देगिरीचा आपल्याला एक विजय मानायला पाहिजे, कारण बाकीच्या देशांची जहाजं ते अलाउ करत नाहीयेत। आता जे आपले म्हणजे अनेक इतर राष्ट्रांच्या जहाजावरती भारतीय नाविक सुद्धा काम करतात, तर त्यांच्यावरती सुद्धा हल्ला व्हायला नको अशी आपली भूमिका आहे। आणि याच्याशिवाय आपले खास तर काश्मीरचे काही विद्यार्थी 1400 का 15,000 मला वाटतं हे अजून सुद्धा इराणमध्ये आहेत तिथे, तर त्यांची सुरक्षा सुद्धा आपल्याकरता महत्वाची आहे। तर म्हणून जे भारतीय इराणमध्ये अडकलेले आहेत, जे भारतीय जहाजांवरती प्रवास करून गल्फ ऑफ हॉर्मुझ मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत, या सगळ्यांचं रक्षण करणं हे आपलं काम आहे। आणि त्या निमित्ताने ते म्हणजे मोदी या राष्ट्रपतीशी त्यांच्या बोलले, त्यातनं नेमकं निष्पन्न काय होईल आपण बघूया। पण त्याच्या आधी 2-3 जहाजं काहींना नुकसान होता तिथनं आली होती, तर ते काही प्रमाणामध्ये यश होतं। तर अपेक्षा करूया की आपल्याला याच्यात जास्त यश मिळेल आणि आपली जी जहाजं त्यात अडकलेली आहेत सगळी सुखरूपरित्या परत येतील आणि इव्हन जे भारतीय अडकलेले आहेत ते सुखरूपरित्या परत येतील। जी महाजन सर, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल।